हे बघा फोर्थ वन I to the O मध्ये काय 103 हे मायनस साइन थोड्या वेळासाठी विसरून जायचं. थोड्या वेळासाठी निगेटिव्हिटी विसरून जायची, पॉझिटिव्ह होऊन जायचं. हा, स्वागत आहे तुमचं होम क्लासेस मध्ये. सो 5 हा, मग 5 टू जा 8, एक आलंय 0, मग आलं 3 काय जान्हवी लहान आहे का मोठं? किती पेक्षा? मग इथे घेतलं 0.050 मग हे आता पुढे काहीच नाही म्हणून पॉइंट आले आणि 5 6 जा 30. आश्चर्य, मिरॅकल शून्य आलं, टर्मिनेटिंग आलं. आतापर्यंत एक पण आलं होतं का अक्षरा? नाही. मग काय लिहायचं इथं? काय टर्मिनेटिंग? द डिव्हिजन इज टर्मिनेटिंग म्हणजे एक तर कन्फ्यूज राहते, कन्फ्यूज करते, अजून काय करते? कन्फ्यूज राहते, कन्फ्यूज करते. -11/13. हा, इथं आन्सर पण लिहून घ्यायचं 20.6 आणि हे मायनस आहे म्हणून हे काय आलं? नाव 11/13. आता मी 13चं काय टेबल नाही बनवता हे जानवी. 11 काय आहे, लहान का मोठं? मग काय येणार? 0. मग घेतो हे पॉईंट. आता आपल्याला आरुषी 110 पर्यंत 13चं टेबल बोलून दाखवणार आहे. हा, तूच तर मला शिकवलं होतं टेबल. 13 13 13 24 13 39 54 52 13 62 63 77 93 91 13 8 24. हे पॉइंट आले 6. आता आले 60. 13 चौक 80. 13 7 13 1 मग परत 13 5 मग आता परत 13 3 49 वाला तस तो शरद परत 110 आलं. चला बरं झालं आपलं 110 आलं. परत 39 याला परत 60 कन्फर्म झालं की परत रिपीट होतं. बरोबर. बार मध्ये काय ना 11/13 0.8461553 आणि इथं काय आलं? आणि काय आलं? नॉन टर्मिनेटिंग. द डिव्हिजन इज नॉन टर्मिनेटिंग. बाय बाय.